तर नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषदेत निवडणुकांमध्ये जिंकून आलेल्या 11 विधान परिषद सदस्यांचा आज शपथविधी पार पडला। यावेळी शपथ घेताना भावना गवळी यांनी शपथ घेतल्यानंतर जय महाराष्ट्र जय एकनाथ असं म्हटलंय। शिवसेना फुटल्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदेंची साथ दिली, त्यामुळे यावेळी त्यांनाच तिकीट मिळणार अशी चर्चा असताना शिंदेंनी राजश्री पाटलांना संधी दिली। आता विधान परिषदेला गवळींना संधी दिली, त्यावेळी त्यांनी संधी देणाऱ्या पक्षप्रमुखांचे देखील नाव घेतलंय। मात्र एकनाथ म्हणायचं की दोन नाथ हा त्यांचा प्रश्न असल्याचा टोला दानवेंनी लगावलेला आहे। आज आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पडेल। जय महाराज जय एकनाथ, जय महाराज जय एकनाथ, जय महाराज जय एकनाथ। नाथांचे नाथ, आपण एकनाथांना बसतोच की नाही, नाथांना बसतो तसं नाथाचं नाव घेतलेलं आहे मी आणि त्यांचे आशीर्वाद आहेत म्हणून या सभागृहात मी पोहोचलेली आहे। अर्थात अनेक वर्ष समाजकार्य राजकारण केल्यानंतर या सभागृहामध्ये परत एकदा म्हणजे दिल्लीतून इकडे मुंबईत येण्याची ही संधी प्रथमच मला मिळते आहे, म्हणून जय एकनाथ। फक्त ज्याचा त्याचा तो व्यक्तिगत विषय आहे। कोणी एकनाथ म्हणायचं की कोणी दोन नाथ म्हणायचं हा ज्याचा त्याचा विषय आहे आणि त्यांनी एकनाथ कोणाचं नाव घेतलं मलाही माहिती नाही, संत एकनाथाचं नाव असू शकतं। तर मला असं वाटतं त्याच्यावर फार व्यक्तिगत बोलणं योग्य होणार।